Hello friends, I am Mr. Devendra Jain and you are most welcome to our channel JD Digital Learning. Friends, in this video we are going to learn blog writing. In HSC board exam in section 3, question number 4 is of writing skill. This question is for 16 marks. There are 4 sub questions A, B, C, D. Each question has 3 options with 4 marks. 4D is of review, blog writing and appeal writing. In this video, we will study about blog writing. ब्लॉग गुगलवर कोणताही टॉपिक सर्च केल्यावर जे आर्टिकल दिसते त्याला ब्लॉग म्हणतात. उदाहरणार्थ व्हॉट इज कोरोना व्हायरस असं जर आपण सर्च केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी अशा पद्धतीचा डेटा दिसेल. ब्लॉगरने त्याने कलेक्ट केलेली माहिती त्या ब्लॉगवर त्याने लिहिलेली असते आणि इंटरनेटच्या माध्यमातून तो सर्वांपर्यंत ती माहिती पोहोचवत असतो. किंवा आणखी दुसरा टॉपिक आपण जर बघितला, व्हॉट इज बर्मुडा ट्रायंगल. आता या ठिकाणी ब्लॉगरने बर्मुडा ट्रायंगल विषयी माहिती लिहिलेली आहे, तो ब्लॉग लिहिलेला आहे आणि त्या ब्लॉगच्या माध्यमातून तो सर्वांपर्यंत ही त्याने कलेक्ट केलेली माहिती तो शेअर करू शकतो. क्वेश्चन नंबर 4D. Write a blog in a proper format on personality development 4 marks. Write in about 100 to 150 words. म्हणजेच क्वेश्चन नंबर 4D हा ब्लॉगच्या संदर्भातील प्रश्न असतो. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या विषयावर ब्लॉग तयार करायचा आहे. त्यासाठी 100 ते 150 शब्द वापरायचे. 4 गुणाचा हा प्रश्न आहे. लेट अस सी व्हॉट इज ब्लॉग रायटिंग. व्हॉट इज इम्पॉर्टन्स ऑफ ब्लॉग रायटिंग इन डेली लाईफ. How to solve this question in board exam. ब्लॉग रायटिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स आपण पाहूया. मॅन इज सोशल ॲनिमल. ही कम्युनिकेट्स विथ ईच अदर थ्रू व्हेरियस मीडियाज, न्यूजपेपर्स, जर्नल्स, रेडिओ, TV, फेसबुक, व्हॉट्सअप एक्सेट्रा. बट नाउअडेज वन मोर मीडिया इज अवेलेबल, दॅट इज ब्लॉग. ब्लॉग म्हणजे काय? The word blog was created from the combination of the words web and log. म्हणजे ब्लॉग हा जो शब्द आहे तो वेब आणि लॉग या दोन शब्दांचं कॉम्बिनेशन मिळून तयार झालेलं आहे. अ ब्लॉग इज अ लॉग ऑर जर्नल दॅट इज फाउंड ऑनलाईन ऑर ऑन द वेब. A regularly updated website or web page, typically one run by an individual or small group, that is written in an informal or conversational style. थोडक्यात असे म्हणता येईल की इन्फॉर्मेशनल वेबसाईट पब्लिश्ड ऑन www म्हणजेच गुगलवर वर्ल्ड वाईड वेबची सर्व्हिस दिली जाते, त्या माध्यमातून आपण ब्लॉग तयार करू शकतो. आता स्टुडंटला ब्लॉगचा फायदा काय? तो फ्युचरमध्ये ब्लॉग रायटिंग करून अर्निंग करू शकतो. मित्र, काळानुसार बदलणे आवश्यक आहे. पेन पेपरचा वापर करत होतो. नाव यू कॅन शेअर युअर इन्फॉर्मेशन, व्ह्यूज, आयडियाज, थॉट्स थ्रू ब्लॉग्स. व्हॉट इज द पर्पज ऑफ ब्लॉग्स? टू अर्न मनी. आता ब्लॉगर काय करतात? बरेच यूट्यूबर जे असतात त्यावर ब्लॉग लिहून पैसे कमवत असतात. ऑर वी कॅन से टू ॲडव्हर्टाईज द प्रॉडक्ट्स. काही प्रॉडक्टची ॲडव्हर्टाईज सुद्धा ब्लॉग लिहून त्याच्या साईडला काही प्रॉडक्टची ॲडव्हर्टाईज करतात. ऑर वी कॅन से टू मेक युअर ब्रँड. म्हणजे डॉक्टर, वकील सल्ला देण्यासाठी आपलं एखादं ब्रँड तयार करू शकतात. फ्रेंड्स, वॉच दिस व्हिडिओ टिल एंड. And if you are new to my channel or haven't subscribed my channel, please subscribe it because every YouTuber's motivation is viewers subscription. So please subscribe. साधारणतः अशा पद्धतीचा बॉक्स तयार करायचा. त्यात खालील गोष्टींचा उल्लेख असावा. इथे टायटल आहे, त्यानंतर इथे क्रॉस चिन्ह आहे, त्यानंतर इथे प्लसचं चिन्ह म्हणजे ॲड पेजचं चिन्ह आहे, त्यानंतर इथे मिनिमाइज, मॅक्सिमाइज, क्लोज द विंडो, त्यानंतर मग इथे ॲरो दाखवलेले आहेत, त्यानंतर www.blogger.com/home हे वेबसाईटचं नाव आहे, मेन्यू नेव्हिगेशन बार अशा पद्धतीचं. ह्या संपूर्ण वरचा जो भाग आहे याला आपण हेडर असे म्हणतो, म्हणजेच शीर्षलेख असं म्हणतो. आणि साईडला साईड बार जो आहे त्या ठिकाणी आर्क्यू, रिपोर्ट, अब्यूज एवढंच लिहायचं असतं. आणि मध्यभागी टायटल ऑफ ब्लॉग,
म्हणजे ज्या विषयावर तुम्हाला ब्लॉग लिहायचं आहे त्याचं टायटल आणि मग ते ब्लॉग लिहिताना त्याचं इंट्रोडक्शन, मेन बॉडी आणि कन्क्ल्युजन असे साधारणतः छोटे 3 पॅरेग्राफ करावायचे असतात. अशा पद्धतीने तो ब्लॉग लिहायचा असतो. खाली जे फुटर आहे म्हणजे त्याला मराठीत तळटीप असं म्हणतो, त्या ठिकाणी लिहिलेलं आहे सी मीन्स कॉपीराईट, ऑल राईट्स आर रिझर्व टू ब्लॉगर्स ओनली, प्रायव्हसी पॉलिसी एवढे लिहायचं. हा वरचा एवढा जो संपूर्ण भाग आहे त्याला आपण म्हणतो हेडर आणि मध्ये ब्लॉग, त्याचे ब्लॉगचे 3 भाग, इंट्रोडक्शन, मेन बॉडी आणि कन्क्ल्युजन. त्यानंतर खाली फुटर, फुटरच्या ठिकाणी म्हणजे तळटीप असं म्हणतो आपण त्याला, त्या ठिकाणी सी म्हणजे कॉपीराईटचं सिम्बॉल आहे, ऑल राईट्स आर रिझर्व टू ब्लॉगर्स ओनली, प्रायव्हसी पॉलिसी अशा पद्धतीने लिहायचं. म्हणजे तुम्ही प्रॉपर असा जर बॉक्स तयार केला तर ते योग्य असेल, परंतु बॉक्स तयार करणं हे कंपल्सरी नाही आहे. म्हणजे तुम्ही अशा फक्त फॉर्मॅटमध्ये लिहायचं, बॉक्स करणं आवश्यक नाही आहे. असं हेडर आणि फुटर याला प्रत्येकी 1-1 मार्क आहे आणि मध्ये जो मेन ब्लॉग आहे म्हणजे थोडक्यात मेन बॉडी जो आहे त्याच्यामध्ये 1.5 मार्क त्या ब्लॉगला आणि अर्धा मार्क ग्रॅमॅटिकल करेक्टनेसला आहे. आता प्रत्यक्ष ब्लॉग रायटिंग करत असताना या ठिकाणी टायटल दिलेलं आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, त्यानंतर इथे प्लस जे चिन्ह आहे ते ॲड पेजचं चिन्ह आहे, त्यानंतर इथे मिनिमाइज, मॅक्सिमाइज आणि क्लोज द विंडो, त्यानंतर इथे 2 ॲरो आहेत, त्यानंतर www.blogger.com/home ही वेबसाईट आहे, त्यानंतर इथे मेन्यू आणि नेव्हिगेशन बार आहे, नंतर टायटल आणि साईडला हे साईड बारच्या ठिकाणी आर्क्यू, रिपोर्ट, अब्यूज. आणि प्रत्यक्ष ब्लॉग लिहित असताना अशी सुरुवात करायची म्हणजे त्या ठिकाणी इंट्रोडक्टरी पॅरेग्राफ लिहायचा, एव्हरी पर्सन इज युनिक इन दिस वर्ल्ड, वी ऑल पजेस सम पर्सनॅलिटी ट्रेड्स दॅट मेक अस डिफरंट फ्रॉम द रेस्ट, अवर पर्सनॅलिटी शोज अवर इम्प्रेशन, if we have a good manner we are called as gentlemen, if our behavior is rude and we harm others we are neglected by people, so it is our personality to win or lose others. Only physical fitness and charming look is not personality development. It is the development of mind, body, and soul. The most important aspect in shaping our personality is our attitude. Our attitude towards life decides the fate of our life. A positive, optimistic attitude towards life leads to satisfying and rewarding results. Nothing is good or bad, but thinking makes it so, said William Shakespeare in his one of his plays. We need to cultivate positive traits to develop personality. Good personality is not got by, but it has to be developed. There are some barriers in personality development, such as anger, lack of confidence, fear, defensiveness, lack of self discipline, pessimistic attitude, etc. If we want to overcome these barriers, we must try to cope with surrounding or situation. Rather than blaming the things we do not like, we should try to make our change the things into good one. आणि conclusion मध्ये we should keep communication with good and successful people with which we may get some inspiration from them. When we have to face some problems, we should not get discouraged at all. In short, proving ourselves the best is called as personality development. At last, I would like to say to be fit physically, mentally, ethically, and emotionally is a sign of personality development. What do you say? अशा पद्धतीने ब्लॉग लिहायचा असतो आणि खाली फुटरच्या ठिकाणी पुन्हा ते सांगितल्याप्रमाणे copyright, all rights reserved to bloggers only, privacy policy. Friends, thank you for watching this video. If you like the video, click the like button. If you haven't subscribed my channel, subscribe it. Share this video with your friends and press the bell icon for further video notifications. Thank you.